ब्रेक नंतर या बुलेटिनमध्ये या महाचर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। घटिका समिती येत चालली आहे 11:30 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या महानिकालाचं वाचन सुरू होणार आहे। त्यामुळे 11:30 वाजता महाराष्ट्राला पडलेल्या गेल्या 10 महिन्यांपासूनच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही मिळू शकणार आहेत। तासाभराचा अवधी फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये 11:30 वाजता निकाल आपल्या हाती येईल अशी शक्यता आता व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रतीक्षा आहे फक्त काही मिनिटांची। ही संपूर्ण केस जेव्हा न्यायालयामध्ये सुरू होती, दोनही बाजूंनी घमासान युक्तिवाद सुरू होते, त्यावेळेस महाराष्ट्रातली आणखी एक व्यक्ती या कोर्टामध्ये बसून होती जे काही अंशी या प्रक्रियेमध्ये कायदेशीररित्या सुद्धा सहभागी झाले होते। ॲडव्होकेट असीम सरोदे आता आपल्या सोबत आहेत। असीम सरोदेजी, गेल्या काही दिवसांपासून गेल्या 1-2 दिवसांपासून तुम्ही अनेक मुद्दे मांडताय समाज माध्यमांमध्ये, ज्यामध्ये तुम्ही शक्यता सुद्धा व्यक्त केल्यात या निकाला संदर्भातल्या। कोणत्या प्रमुख शक्यता आता तुम्हाला वाटतात जेव्हा निकालाला 1 तास शिल्लक राहिलाय? प्रमुख शक्यता हीच आहे की विधानसभेकडे म्हणजे विधिमंडळाकडे हे प्रकरण पाठवलं जाईल आणि त्यांनी हा निर्णय घ्यावा असं सांगितलं जाईल। परंतु तेव्हा मागणी जी करण्यात आली त्याचा सुद्धा विचार सुप्रीम कोर्ट करू शकेल की किती कालावधीत विधिमंडळाने हा निर्णय घ्यायचा याच्याबद्दलचं बंधन घातलं जाऊ शकते। ही पहिली शक्यता आहे। दुसरी शक्यता आहे की गव्हर्नरनी केलेला बहुमत चाचणीचा जो निर्णय होता तोच मुळात घटनाबाह्य आहे आणि चुकीचा आहे अशा प्रकारचा जर निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तर बहुमत चाचणीच्या आधीची परिस्थिती लक्षात घेऊन मग नरहरी झिरवळ यांच्याकडे प्रकरण पाठवायचं का याच्याबद्दलचा विचार होऊ शकतो। तिसरी शक्यता आहे की 2/3 बहुमतांनी हे लोक बाहेर गेले नाहीत, एक करून एकत्र झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात विलिनीकरण स्वतःचं केलं नाही। त्याचबरोबर त्यांनी पक्षविरोधी कारवाया सातत्याने केलेल्या आहे आणि विरोधी पक्ष नेत्याला हाताशी धरून सरकार स्थापन केलेलं आहे। त्यामुळे ते पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी 10व्या परिशिष्टाच्या 2(1)(a) नुसार अपात्र ठरतात आणि तो निर्णय स्वतः सर्वोच्च न्यायालय घेऊ शकेल आणि आर्टिकल 142चा वापर करून सगळं प्रकरण आम्हीच निकालात काढतो असं सांगून स्वतःच ते या आमदारांना अपात्र डिक्लेअर करू शकतात। ओके, या शक्यता तुम्हाला वाटतात की एक मला म्हणजे बऱ्याच शक्यता आपण मगापासून चर्चेला घेतलं, पण एक मला खूप नवीन वाटते की वेळेचं बंधन घातलं जाऊ शकतं। ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आता आपल्यासोबत आहेत। उज्ज्वल निकम सर, मला वाटतं त्यांच्यापर्यंत आवाज आपला पोहोचत नाहीये, पण त्या शक्यतेबद्दल इथे माझ्यासोबत माझाच्या कोर्टरूम सेंटरमध्ये सुद्धा विधिज्ञ आहेत। ओके, ठीक आहे, मी पुन्हा एकदा सरोदेंकडे जाते। असीम सरोदेजी, तुम्ही मगाशी जी पहिली शक्यता मांडलीत की वेळेचं बंधन घालून दिलं जाऊ शकतं, जर हे अधिकार क्षेत्र विधिमंडळाचं असेल, अध्यक्षांचं असेल अपात्रतेचा निर्णय घेण्याचं, तर कोर्ट असं बंधन घालू शकतं का? असं बंधन याच्यासाठी घातलं जाऊ शकेल कारण की जी एक गुन्हेगारी खोडसाळपणा सातत्याने करण्यात आलेला आहे की 10व्या परिशिष्टातल्या काही उणीवा, संविधानातल्या काही उणीवा याचा गैरफायदा घेण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर राज्यपालांना सुद्धा हाताशी घेण्यात आलेला आहे। या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष काढून कोर्ट हे म्हणू शकेल की आम्हाला अधिकार आहे की आम्ही आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी मर्यादित काळामध्ये केल्या पाहिजे असं बंधन घालू शकतो आणि त्याचं रिझनिंग ते देतील। म्हणजे कालमर्यादा घालताना आम्ही का कालमर्यादा घालतोय, कोणत्या अधिकारानुसार घालतोय असं सुद्धा बंधन येऊ शकेल, स्पष्टीकरण येऊ शकेल। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इतका त्याला म्हणतो संविधानिक गुंता हा कधीही पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात भारताने पाहिला नाही। तेवढ्या मोठ्या प्रमाणात ही गुंतागुंत आहे कारण की बऱ्याच गोष्टी ठरवून करण्यात आलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी सल्ला घेऊन करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि आपण लक्षात घेतलं असेल की तुम्ही मांडलेला मुद्दा ना मी थोडक्यात माझ्याच्या कोर्टरूम सेंटरमध्ये इथे 2 विधिज्ञ बसले, अगदी थोडक्यात सांगा, तुम्हाला खरंच वाटतंय की असं वेळेची मर्यादा कोर्ट घालू शकतं? कविताजी, मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय तसं करणार नाही। याचं कारण खूप स्पष्ट आहे। विधिमंडळ ही एक स्वतंत्र संस्था आहे, विधिमंडळाचे घटनात्मक अधिकार आहेत आणि त्यामुळे वेळे मर्यादा असं सर्वोच्च न्यायालय घालणार नाही। याचं उदाहरण एकच देतो। महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे जेव्हा आमदारांची एक यादी पाठवली होती तत्कालीन सरकारने, महाविकास आघाडीने, त्यावर महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल निर्णय घेत नव्हते। तो विषय उच्च न्यायालयात गेला। उच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही राज्यपालवर
बंधन घालू शकत बारा नाही, आमदारांची निवडणूक. वेळ मर्यादा देऊ शकत नाही. जसं राज्यपालांचं अधिकार स्वतंत्र आहे तसंच आपल्या विधिमंडळाचे देखील स्वतंत्र अधिकार आहेत. त्यामुळे त्यावर कुठलंही बंधन घालणार नाही असं माझं नाही मत असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला वाटतं वेळेचं बंधन घातलं जाऊ शकतं? कविताजी, जसं मी पहिले म्हटलं की इट्स अन इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूशन, त्यामुळे इथे त्यांचे स्पेशल पॉवर्स आहे. त्यामुळे गाईडलाईन्स पण ह्या फक्त डायरेक्टिंग राहतील असं मला वाटतं. म्हणजे त्या एकदम स्पेसिफिक गाईडलाईन्स राहतील असं नाही, बट दॅट विल बी अ प्रेसिडेंट. तेच प्रेसिडेंट हे करतील समोर विथ रिस्पेक्ट टू गव्हर्नर, विथ रिस्पेक्ट टू स्पीकर. ओके. ॲडव्होकेट निलेश पावसकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. निलेश पावसकरजी, तुम्हाला वाटतंय खरंच सुप्रीम कोर्ट विधिमंडळाने किती वेळात निर्णय घ्यावा असा निकाल देऊ शकतं? हो, माझ्या मताप्रमाणे असं देऊ शकतं. कारण मागे पूर्वी एकदा अंबिका प्रसाद पालच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जेव्हा असा गुंता निर्माण झाला होता त्यावेळेला डायरेक्शन्स दिले होते की फक्त दोनच कॅन्डिडेट राहतील, इतक्या वेळात अधिवेशन भरवलं जाईल आणि त्याच्यामध्ये वोटिंग केलं जाईल आणि जो निवडून येईल तो मुख्यमंत्री होईल, असे स्पेसिफिक डायरेक्शन दिले होते. त्याच्या विरुद्ध कुठेही काही नंतर गाजावाजा झाला नाही किंवा तो निर्णय चॅलेंज झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्रेसिडेंट आहे की सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्स देऊ शकते वेळेच्या बाबतीत. ओके. तुम्ही म्हणताय देऊ शकतं. विनोद सांगवीकर आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ विधिज्ञ. माझाच्या आत्ता कोर्टरूम मध्ये आपल्यासमोर वकिलांची, ज्येष्ठ कायदेतज्ञांची फौज आहे. सांगवीकरजी, तुम्हाला वाटतं सुप्रीम कोर्ट वेळेचं बंधन घालू शकतं निर्णय घेण्यासाठी? हो, नक्कीच. सुप्रीम कोर्टाला पूर्ण अधिकार आहेत. सुप्रीम कोर्ट आता जे झालेला आपला घटनाक्रम जो आहे जुलै 2022 पासूनचा, हे पाहता सुप्रीम कोर्ट नक्कीच ह्याला वेळेचं बंधन घालेल असं मला वाटतं. बरं. 4 वकिलांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं. दोघांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट वेळेचं बंधन घालू शकतं, दोघांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट वेळेचं बंधन घालू शकत नाही. रादर दोघांचं म्हणणार नाही, कारण फक्त अनिकेत निकम यांचंच आहे. पुन्हा एकदा मॅडमचं असं म्हणणं होतं की इंडिपेंडंट संस्था आहे, त्यांच्याचकडे निकाल दिला पाहिजे. असीम सरोदेजी, तुमच्या एका मुद्द्यावर 4 जणांची मतं तुम्ही ऐकलीत. तुम्ही अजूनही मुद्द्यावर ठाम आहात, सुप्रीम कोर्ट आपल्या निकालामध्ये वेळेचं बंधन घालू शकतं? हो, याच्यामध्ये कसं आहे की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे आता कोणीतरी जो मुद्दा सांगितला की 12 आमदारांच्या संदर्भातला जे राज्यपाल नियुक्त होते त्याच्याबद्दल निर्णयच भगतसिंग कोश्यारी यांनी घेतला नाही. तो सुद्धा मुद्दा कोर्टात सांगण्यात आला की केवळ घटनेमध्ये म्हटलेलं नाही किंवा संविधानातली तरतूद नाही की किती दिवसात घ्यायचा निर्णय, त्यामुळे ते घेत नाही आणि तो खोडसाळपणा आहे हे लक्षात आणून दिलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आर्टिकल 142 नुसार जे सुप्रीम कोर्टाला अधिकार आहेत बरेचसे की संपूर्ण न्याय झाला पाहिजे, त्यासाठी काहीतरी अधिकार ते वापरू शकतात. आणि यापूर्वी जसं अंबिका प्रसादमध्ये झालेलं आहे तशाच प्रकारे फली नरिमन यांनी सुद्धा सुचवलं होतं की कमीत कमी 2 किंवा 3 महिन्याची कालमर्यादा असली पाहिजे, कारण की अन्यथा पक्षीय भूमिका राज्यपाल घेऊ शकतात, पक्षीय भूमिका अध्यक्ष घेऊ शकतात आणि म्हणून मग संविधानाच्या तरतुदींचा काहीच अर्थ राहत नाही. तर त्या तरतुदी संविधानातल्या किंवा संविधानाचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो निरर्थक ठरू नये याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचं इंटरव्हेन्शन आवश्यक आहे, अशा प्रकारची मांडणी झाली आहे आणि त्याचा विचार सुप्रीम कोर्ट करेल असं मला वाटतं. बरोबर. मोरॅलिटीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. या केसमध्ये जितक्या घटनात्मक पेच प्रसंग दिसतात तितकाच मोरॅलिटीचा मुद्दा महत्वाचा आहे. कोर्ट निर्णय देताना मोरॅलिटीच्या मुद्द्याचा किती विचार करेल असं वाटतं? सिब्बलांनी जेव्हा शेवटी युक्तिवाद त्यांचा संपवला तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला, आपल्याला कल्पना आहे, एक भावनिक साथ घातली आणि सांगितलं की सरकारे येतात जातात परंतु संविधान टिकला पाहिजे, संविधानची मोरॅलिटी टिकली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर पक्षांतर मंजूर होत असेल तर उद्या हा शेड्यूल 10ला कुठलाही अर्थ राहणार नाही. त्यावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अशी होती की तुम्ही मेरिटवर युक्तिवाद करा. त्यामुळे मोरॅलिटी जरी आपल्याला वाटत असलं की हे बरोबर आहे का चूक आहे, त्यापेक्षा कायद्याला धरून काय आहे हे महत्वाचं आहे. आणि सर्वोच्च न्यायालय निकाल देत असताना कायद्याला धरून हे आहे का नाही, कायद्यातल्या पळवाट्या कशा त्यांना शोधून त्या पळवाट्या बंद करायच्या, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा प्रयत्न असेल असं मला वाटतं. कारण मोरॅलिटी महाराष्ट्राच्या संदर्भात ही जरी असली तरी तशीच मोरॅलिटी कर्नाटकच्या संदर्भात असेल असं नव्हे, तशीच मोरॅलिटी आसामच्या संदर्भात असेल असं नव्हे. प्रत्येक त्या राज्याची स्थिती वेगळी असते, त्या राज्याचे संपूर्ण जी सिस्टीम असते ती वेगळी असते. त्यामुळे मोरॅलिटी हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ही फक्त गव्हर्नरलाच लागू होत नाही, ती डेप्युटी स्पीकरला पण लागू होते ॲट द सेम टाइम. आणि रूल ऑफ लॉ, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ही नरुलाच्या जजमेंटमध्ये इट्स अ रूल ऑफ लॉ, ठीक आहे, मान्य आहे, पण ती कोणा एका व्यक्तीला, एका संस्थेला लागू होत नाही, ती सगळ्याच संस्थांना लागू नाही. पण मला निकम सरांनी जो मुद्दा मांडला त्यातला एक महत्वाचं वाटतं की प्रत्येक राज्यासाठी वेगळी असू शकते. घटनात्मक पेच प्रसंगांचा विचार करता अशी प्रत्येक राज्यासाठी वेगळी असू शकते का? विनोद सांगवीकर, तुम्हाला काय वाटतं?
बहुतेक आवाज जात नाही माझा. विनोद सांगवीकर, तुम्ही बोला, येतोय तुमचा आवाज माझ्यापर्यंत. हो, जर घटनात्मक पेचप्रसंग जर बघितले आपण, हा, तर नक्कीच सुप्रीम कोर्टाला हे पूर्ण अधिकार आहेत. ते ह्या राज्यापुरता निर्णय सीमित करून आपल्या विधानसभेला किंवा विधानसभा अध्यक्षांना हे विदिन टाइम बाउंड डिसाईड करा असं नक्कीच निर्देश देऊ शकेल. बर, निलेश पावसकरजी आपल्यासोबत. निलेश पावसकरजी, घटनात्मक पेचप्रसंगांचा विचार करत असताना नैतिकतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि त्याचा विचार सुप्रीम कोर्ट नक्की करेल असं असीम सरोदेंचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी ह्यापेक्षा मी असा शब्द वापरेन की रिक्वायरमेंट ऑफ द सिच्युएशन, म्हणजे दिलेल्या घटनात्मक परिस्थितीमध्ये त्या केसच्या निर्णयासाठी जे काही आवश्यक असेल न्यायसंगत ते त्यांना करण्यासाठी त्यांना कुणीही बांधू शकत नाही आणि सुप्रीम कोर्टाला ते पूर्ण अधिकार आहे. मग त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा प्रश्न थोडासा सेकंडरी होईल. न्यायसंगत काय आहे त्या ठिकाणी हा मुद्दा कोर्ट जास्त बघेल, कारण सगळीकडे तो युनिफॉर्मली नंतर वापरला जातो. त्यामुळे न्यायसंगतीचा मुद्दा या ठिकाणी जास्त वापरला जाईल रादर दॅन कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. तासाभरानं सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. 11:30 वाजता निकालाचं वाचन सुरू होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे अगदी थोडा राहिलाय. काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या महासत्ता संघर्षाच्या महानिकालाचं वाचन सुप्रीम कोर्टामध्ये होईल. याची प्रत्येक अपडेट तुम्ही एबीपी माझावर पाहणार आहात आणि या संपूर्ण निकालाचं विश्लेषण करण्यासाठी माझाच्या कोर्टरूम सेंटरमध्ये ज्येष्ठ वकिलांची, ज्येष्ठ विधिज्ञांची फौज आपल्यासोबत आहे आणि यासोबतच याचं राजकीय विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषकांची फौज आपल्यासोबत असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.